आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सीताला आता लग्न करायची इच्छा नाहीये बाबा. काय ग सीता, तू हे मनमोकळेपणाने आम्हाला सांगू शकली असतीस ना. मग का नाही बोललीस तू? ती काही बोलली तर आपल्याला खूप वाईट वाटेल असा विचार करून ती गप्प बसली. नाहीतर म्हणून तू असं केलंस का? आता लग्नाविषयी सीताशी अजिबात बळजबरी करू नका. हे बघ, आता जर का हिला लग्नच करायचं नसेल तर कोण हिच्यावर बळजबरी करेल सांग ना. आता या घरात सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल. गंगा, सीताला घेऊन जा आणि हिच्या खाण्यापिण्याचं काहीतरी बघ. ठीक आहे जा. बाबा. ये जा ग बाळा, ये. जा. ये चल. तुला या घरात मी हक्काने घेऊन आले होते, पण तूही मला न सांगता हे घर सोडून निघाली होतीस. मी तुझ्याशी मन मोकळं करून बोलते, पण तू माझ्याबरोबर तसं करत नाहीस. याचं दुःख आहे मला. तुला लग्नाची इच्छा नाही हे तू सगळ्यांना सांगितलंस, पण त्यामागचं कारण ते नाही सांगितलंस. बोल, काय इच्छा नाहीये लग्नाची? मी बोलू का? तुझं आधीच लग्न झालंय. तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मी पाहिलंय. तू लपवण्याचा प्रयत्न करतेस म्हणून तुला त्रास होईल असे प्रश्न विचारायचे नाहीयेत मला. तुझं जे काही कारण असेल ते ऐकून मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. तू मला सांगशील म्हणून मी शांत होते. बोल, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुणी बांधलं? मंगळसूत्र का लपवतेस? नवरा ज्या ठिकाणी आहे तिथेच बायकोनी असावं. तू नवऱ्याला सोडून इथे का राहतेस? आम्ही दोघांनी सगळं तुझ्या भल्यासाठी केलं. विश्वास असेल तर खरं सांग सीता, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा कुणीही असू दे, मी तुम्हा दोघांना एकत्र करीन. मी इतकं विचारून पण तू बोलत नाहीयेस, म्हणजे यात काहीतरी रहस्य आहे. ते रहस्य काय आहे हे तू सांगू नकोस. तुझ्या गळ्यात असलेलं मंगळसूत्र मी पाहिलंय. आता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या व्यक्तीला पण मी शोधेन. तुझ्या नवऱ्याबरोबर तुम्हाला एकत्रित आणेन. नाही गंगा, मी तुम्हा सगळ्यांसोबत राहते यातच माझा आनंद आहे. तुम्ही सगळे सुखी राहा एवढंच मला वाटतंय. खरंच माझी खरंच काळजी करू नका. तुला आमच्या सुखाची चिंता आहे ना, मग आम्हालाही तुझ्या सुखाची चिंता आहे. तुझ्या नवऱ्यासोबत तुला एकत्रित करणं हे एक मैत्रीण म्हणून माझं कर्तव्य आहे, आणि हे मी नक्की करेन. अहो साहेब, बोल ना. त्या सीताने केलेल्या कामामुळे माझी सगळी प्रतिमा नेस्तनाबूत झाली. काही झालं तरी मी त्या सीताला नाही सोडू शकत, कारण तिच्यामुळेच माझं नाव खराब झालं. माझी ही परिस्थिती आणणाऱ्या त्या सीताला आणि त्या महालात राहणाऱ्याचं काहीतरी करावं लागेल. अरे दुराई, तू काय मूर्ख आहेस का रे? इतक्या प्रयत्नाने मी तुला बेल देऊन बाहेर काढलंय. हे बघ, घाई गडबडीत करणारी गोष्ट नाहीये ही, कळलं ना तुला? काही दिवस थांबायला हवं आपल्याला. किती दिवस हातावर हात धरून बसायचं? मला ताबडतोब सूड घ्यायचा आहे, तेव्हा जाऊन माझं मन शांत होईल. दुराई राज,
आपल्या मुलांनी चौकशी केली आहे तिची. ती सध्या जिथे राहते ना ती खूप मोठी हस्ती आहे. ती तिथे दबा धरून बसलेली आहे. सोप्या रीतीने आपल्या हाती नाही लागणार आणि त्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागणार असे आहे. कोण मोठे आहेत ते? तुमच्या आणि माझ्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे अधिकार आहे ना, मग का गप्प बसायचं आपण? जेव्हा मी तिचा खून करेन ना तेव्हा माझा आत्मा शांत होईल. अरे पण तू हा सगळा राग दारूवर का काढतोयस? तुझ्यावर कोणी हात उचलला तर तो माझ्यावर हात उचलल्यासारखा आहे, मात्र लक्षात ठेव. तू तुझ्यापेक्षा जास्त राग मला येतो. आनंद आपण कधी व्यक्त करू शकतो, पण होणारा राग योग्य वेळी व्यक्त केलाच पाहिजे. हे बघ सगळं व्यवस्थित सुरू आहे आता. त्यांच्या एरिया मधल्या माणसाशी देखील मी बोललोय, कळलं का? ते पण तिच्यावर नजर ठेवून आहेतच. संधी मिळताच आपण त्यांना कोण होते दाखवू. तोपर्यंत तुझ्या तोंडावर जरा नियंत्रण ठेव. तू हे घे, तुझा राग मिटेपर्यंत जरा पीत बस. बोललो ना, पी. अहो ऐका ना, हं? तुम्हाला एक विचारायचं होतं. काय ग? सीताला केरळमध्ये भेटला होता तेव्हा ती लग्न मंडपातून पळून आली असं म्हणाला होतात ना? हो ग. सीताचं लग्न झालेलं आहे. तुला कसं काय कळलं ते? तिच्या गळ्यात मी मंगळसूत्र पाहिलं, पण तो मंगळसूत्र बांधणारा कोण आहे हे माहिती नाही. सीतासारख्या मुलीला बायको म्हणून घेणाऱ्या नवऱ्याला किती अभिमान असेल, पण तिच्या नवऱ्याला हे का कळत नाही? मंगळसूत्र बांधून असं सोडून दिलंय. नवऱ्यासोबत राहणं बायकोचं सुख असतं, हे सीताला हे कळत नाहीये का? नवऱ्याला सोडून ती इथे येऊन बसलीये, काय बोलायचं कळतच नाही. जानकीताईंना आपला नवरा कोण आहे हे सांगता येत नव्हतं, पण यांचं लग्न झालंय हे सांगता येत नाही म्हणजे ह्यांच्यावर काहीतरी दबाव असेल. सीताला या घरात आपल्या आनंदासाठी आणले असा मी विचार करत होते, पण तिच्या नवऱ्यासोबत तिला एकत्रित करण्यासाठी मी तिला इथे आणलं आहे हे आता कळतंय. जानकीताई तुमच्यासोबत नीट आयुष्य जगू शकली नाही, अशी वाईट परिस्थिती सीताच्या आयुष्यात नाही आली पाहिजे. सीता काही बोलली नाही तरी सीताच्या गळ्यात कोणी मंगळसूत्र घातले हे शोधून आपण त्या दोघांना एकत्र आणूया. काय हो, कसला विचार करताय? नवरा कोण आहे म्हणून सीता लपवू शकते, तिचा नवराही लांब राहत असेल कदाचित, पण तुम्ही ह्यात माझी जर मदत केली तर आपण दोघे मिळून शोध घेऊ शकतो. देवीसेना, बाबा घाबरले गंगा. काय देवसेना, अशी अचानक का घाबरवतेस? बर, बाबांचा चेहरा बघ किती ओला झालाय. आता गंगा तुझी पाळी. हे. दिशम 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 काय दिशम गं? दिशम. माझ्यावर पण थांब आता. पकड पकड मला पकड. हा? थांब आता तुला पकडते. थांब दिशम दिशम हे. दिशम. थांब
थांब आता, मी पण मारते, पकड थांब. पकड पकड नको नको थांब, मला नको थांब. ओला हे नको घे. करू मला नको हे नको गंगा नको नको ना गंगा स्वामीजी तुम्ही बरे आहात ना? मी मस्त आहे. तू कसा आहेस राजशेखर? मी पण मजेत आहे स्वामीजी. हे बघा, केरला भगवती मातेची पूजा मध्येच थांबली. त्यानंतर काय करायचं तेव्हा मी विचार करून सांगतो असं तुम्ही सांगितलं होतं, पण तुम्ही काही सांगितलं नाही. तुमच्याकडून फोन कधी येणार याचीच मी वाट पाहत होतो आणि तुमचा लगेच फोन आला स्वामीजी. पुढे काय करायचं ते भगवतीने मला सांगितलं. काय करायचं स्वामीजी? 30 वर्षांपासून आपण वारुळापाशी करणारी पौर्णिमा पूजा ती आपण मध्येच थांबवली ना. हो स्वामीजी, त्यावेळी परिस्थितीच तशी होती स्वामीजी. आता तुमच्या घरामध्ये थांबलेली पौर्णिमा पूजा पुन्हा करायचे. स्वामीजी, वारुळात नंदिनी तर नाहीये ना? नंदिनी नाहीये तर काय झालं, ते कालचक्र तर तुझ्या जवळ आहे ना. त्याची पौर्णिमा पूजा करायला हवी. पण आतापर्यंत तर आपण कधीच कालचक्राची पूजा केली नाहीये स्वामीजी. आता करायला हवी. कालचक्राची पूजा केली तरच चोरीला गेलेल्या कुमारच्या कालचक्राची आपल्याला माहिती मिळेल. तुझ्या घरात असलेल्या कालचक्राच्या पूजेची तयारी कर तू. मी विच्छूला बोलवून त्याच्या घरात असलेल्या त्याच्या कालचक्राची पूजा करायला सांगतो. ठीक आहे स्वामीजी, ही पूजा कशी करायची ते सांगा. मी नेहमीप्रमाणे पूजेची सगळी तयारी करतो. ठीक आहे स्वामीजी, मी लगेच कामाला लागतो. तू पूजा सुरू कर. कालचक्राची पूजा करता करता आपलं जे बळ आहे ना ते वाढू लागेल. सगळं आपल्या योजनेनुसार होईल आणि नंदिनी सुद्धा आपल्या ताब्यात येईल. तिला यावंच लागेल. ती आली तरच आपण सुखाने राहू शकतो. मी जे सांगतो तसंच तू कर. तुला नक्की मनशांती लाभेल. पूजा संपल्यानंतर मला फोन कर. ठीक आहे स्वामीजी. मी ठेवतो. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो. हॅलो सर, फ्री आहात का? काय सर, कोर्टात बिझी आहात वाटतं तुम्ही. बरेच दिवस तुम्ही संपर्कात देखील नव्हता. हो ना सर, कोर्टाच्या केस साठी मी दिल्लीला गेलो होतो. कालच मी चेन्नईमध्ये पोहोचलोय. हो, मी आता ऑफिसमध्येच चाललोय. तुम्ही फ्री असाल तर ऑफिसमध्ये या ना. भेटूया ना सर, पण त्याआधी मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय, म्हणूनच मी तुम्हाला कॉल केलाय. हा बोला ना सर. सीताच्या केस मधला तो धुराई राग तुरुंगातून बाहेर सुटलाय जामिनावर. बोला ना सर. सीताच्या केस मधला तो धुराई राग तुरुंगातून बाहेर सुटलाय जामिनावर. लोकल एमएलएच्या सपोर्टने त्याला बेल मिळाली आहे. तो दुराईराज एवढ्या लवकर बाहेर येईल असं वाटलं नव्हतं अजिबात. मलाही त्याची अपेक्षा नव्हती सर. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणून तो नक्कीच सीतावर राग धरून बसला असणार. याविषयी सीताला सावधान केलं पाहिजे. तिला बाहेर अजिबात कुठे सोडू नका. घरातच राहायला सांगा. कुठेही जाऊ देऊ नका. ठीक आहे? ठीक आहे सर, मी बघून घेतो. थँक्स सर. टेक केअर.
काय झालं हो? तो दुराईराज होता ना, तो तुरुंगातून बाहेर आलाय. त्याला बेल कशी मिळाली? MLAच्या सपोर्टमुळे तो बाहेर आलाय. सीताला जरा सावधान राहायला सांगा तू. ठीक आहे. हा. त्या दुराईराजमुळे सीताला काही त्रास नाही झाला पाहिजे. आता काय होणार आहे पुढे? सीता, 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 सीता. काय झालं छोटे मालक? ती सीता कुठे गेली? बाहेर दुकानात गेली हो, ती. पण तिला कशाला पाठवलं तुम्ही? नाही, मी नाही पाठवलं, ती स्वतःहून गेली. कोणत्या दुकानात गेली आहे? तिने काहीच सांगितलं नाही मला. अरे, अरे, बाबा, बाबा, काय झालं बाबा? छोटे मालक सीताबद्दल विचारत होते. ती दुकानात गेली असं सांगितल्यावर मग टेन्शन मध्ये पळत गेले कुठेतरी. अरे, तुला इकडे काय हवंय काय नको ते घरच्या लोकांना सांगायला हवं ना. तू अशी बाहेर का गेलीस? तुला काही हवं असेल नको असेल तर निसंकोचपणे सांग. तू असं न सांगता निघून गेलीस याचा अर्थ काय होतो? सांगण्यासारखं असतं तर मी खरंच सांगून गेले असते, पण या बाबतीत कसं सांगणार ना. तुझा असा कुठला विषय आहे तो मला पण सांग. तुम्ही असं काय विचारताय? ती नेहमी तुम्हाला सांगून जाईल का? पुरुषांना कळलं पाहिजे. मला बोलली असती तर मी आणून दिलं असतं. बाहेर जायची काय गरज होती? नाही, मी आता जाऊन आले. तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेताय? कारण दुराईराज आता तुरुंगातून बाहेर पडलाय. आता तू जरा सावधान राहा आणि घरातून विनाकारण बाहेर नको पडूस. कळलं का तुला? काय तुम्ही पण? सीता आपल्या घरी आहे हे कळल्यावर तो इथे येणार आहे का? तुम्ही विनाकारण घाबरताय. अगं तरी पण आपण सावध राहायला हवं ना. कळलं का तुला? ठीक आहे. त्यांच्या बोलण्याने तू घाबरू नकोस. ते काळजीपोटी सांगत होते. तू बिनधास्त राहा. जा आता. ऐक गंगा, बाबा, काय झालं बाबा? छोट्या मालकांना सीता दिसली नाही म्हणून त्यांना किती टेन्शन आलं होतं बघितलंस? बाबा, सीताला काही इजा नाही झाली पाहिजे म्हणून ते टेन्शन मध्ये होते. हे फक्त काळजीपोटी नाहीये बाळा. याच्या मागे काही ना काहीतरी अर्थ आहे. जरा तू सावध राहा माझ्या बाळा. आज पौर्णिमा आहे. आज तुझी शक्ती अफाट असेल. तुला हातात घेतल्या क्षणी माझी गुरु चेल्लम्मा बरी झाली. तू हातात येता क्षणीच त्या निळकंठला सुद्धा आयुष्यात लॉटरी लागली आणि तो वेणू तुझ्यामुळे ट्रॅव्हल बिझनेसमध्ये मोठा माणूस झाला. आणि हा राजशेखर तुझ्यामुळेच खूप श्रीमंत झाला. तू ज्या कुणाकडे गेलास त्या सर्वांची आयुष्यात भरभराट झाली. दुसरे तुझ्यामुळे आयुष्यात खूप प्रगत झाले. पण मी तुझ्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न करते. तू वनदेवीसाठी जीव त्याग केलेला आत्मा आहेस असं माझी चिल्लम्मा सांगते. तू एक आत्मा असताना
दुसऱ्या आत्म्याच्या मनाबद्दल माहिती असू शकते. तुझ्यामध्ये भरपूर शक्ती आहे असा माझा विश्वास आहे. तू वनदेवी म्हणणाऱ्या चेल्ली मातेच्या चरणाशी आहेस. मी चेल्ली मातेची उपासनी आहे. आपल्या दोघांचा देव एकच आहे. तू माझी इच्छा पूर्ण करशील असा माझा विश्वास आहे. बोल. तुझ्या शक्तीला काही सीमा नाही. तुझ्याकडे आणखी काय शक्ती आहे सांग. ताई 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 अरुण साहेब जेवायला बोलवतायत. ठीक आहे मी येते. तुझा ठीक आहे ताई. माते देवी रक्षण कर. Tagadom, 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 tagadom.